हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य, संभाजी भिडेंचं वक्तव्य. ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊ नये, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य. अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली. पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवक 5 जुलैला पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी भेट घेतली. आधीचा निर्णय हिताचा नव्हता असा नगरसेवकांचा निष्कर्ष, शरद पवारांची प्रतिक्रिया. राजकारणात चढ उतार असतात पण दादा खंबीर भूमिका घेतील. पिंपरी चिंचवडची जनता दादांना मानते, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार, आम्ही टीम इंडियासारखं खेळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. अर्जुनाचं लक्ष मासा होता तसं आमचं लक्ष विधानसभा, आमच्याकडे कोणत्या जागा येतात ते पाहतोय, शरद पवार यांची प्रतिक्रिया. 13 जुलैनंतर राजकारणात उतरलो तर 288 पाडणारच, लोकसभेत न सांगता पाडले, विधानसभेत नाव घेऊन पाडायला सांगणार, मनोज जरांगेंचा इशारा. विनायक मेटे साहेबांना नक्की गिफ्ट देणार, ज्योती मेटेंकडून विधानसभा लढवण्याचे संकेत. मोदींसोबत गेल्याने येणारा काळ आमच्यासाठी कठीण, टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांची संजय राऊतांकडे भावना व्यक्त, सामनातून राऊतांचा दावा. खासदारांच्या मनात भीती, कोणत्याही खासदाराला निवडणूक नकोय, सामनाच्या रोखठोकवर शरद पवारांचं वक्तव्य. मुंबईतील शिवस्मारकाचं जलपूजन झालं, मात्र स्मारकाची पहिली वीट रचली नाही, ही विनायक मेटेंच्या स्वप्नांची शोकांतिका, ज्योती मेटे यांचं वक्तव्य. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली, शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात. सत्तेत आल्यानंतरही अजित पवारांवरील केसेस बंद नाहीत, भाजपला दादांना सोबत घ्यायचं नसेल म्हणून अडचणीत वाढ करत आहेत, वडेट्टीवारांचा आरोप. संध्याकाळी 6 वाजता अजित पवार गटाच्या कोर कमिटीची बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं निश्चित होणार, तर राजेश विटेकर यांचं नाव जवळजवळ निश्चित. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी सुजाता सौनिक यांनी पदभार स्वीकारला. रोहित शर्मा, विराट कोहलीनंतर रवींद्र जडेजाही T20 क्रिकेटमधून निवृत्त. ऑलराऊंडर रवींद्र जडेजा याची T20 वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्तीची घोषणा. देशभरात उद्यापासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल, आधीपासूनच दाखल गुन्हे जुन्याच कलमानुसार चालणार. केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण भूमिस्खलन, तर केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ खाली येताना कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबई, ठाणे, पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा, रायगड, रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.